येस हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. अँड आज माझा व्लॉग शूट करायचा काही असं काही होतं तर नाही, बट आज आहे सरप्राईज बर्थडे पार्टी आहे. पार्टी नाही म्हणू शकत, सेलिब्रेशन आहे. आणि जर तुम्हाला कुत्र्याचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. सो मी फुल अवतारात त्याला एक असं ऑइलिंग अँड ऑल करून धावत वरती आली आहे. वरती शूट करते बिकॉज ताईला काहीच माहीत नाही. तर येस, आज आहे गोलूताईचा बर्थडे. आता वाजले आहेत 10 वाजत आहेत रात्रीचे. आणि आजचा लाईक वेदर तर इतका खराब आहे. एप्रिल सुरू आहे आणि आमच्याकडे पाणी वारा सगळं एकत्र, जसं काही पावसाळा सुरू आहे. पावसाळा तर नाही, उन्हाळा सुरू आहे. सो एनिवेज, तर हे काम मला दिलं आहे जिजूंनी. आज तिचा बर्थडे रात्री 12 वाजता सेलिब्रेट करायचा आहे. तर आम्ही थोडाफार विचार केलेला आहे, जे की आता खूप जास्त ट्रेंडिंग सुरू आहे. तो विचार केलेला आहे, ते तुम्हाला पुढे दिसेलच. अमितसोबत आता मला जायचं आहे थोडं डेकोरेशनचं सामान आणि केक वगैरे घ्यायला लपून. ताई खाली आहे, मी वरती आहे. सो बघूया. आणि आज ती फुल म्हणजे चिडलेली आहे. जिजूंनी तिला फुल चिडवलेलं आहे, म्हणजे तेच त्यांचे सिली भांडण. बट एनिवेज, आता आपण तिचं रिॲक्शन, तिचं एक्सप्रेशन्स बघू आणि मिडनाईट सेलिब्रेशनचं तिचं बघू कशी ती रिॲक्ट करते आहे. असा व्लॉग असणार आहे. मलाही नाही माहिती पुढे कसं काय होणार आहे डेकोरेशन अँड ऑल, कारण खूप क्विकली प्लॅन झालेला आहे आमचा. आणि मला हे सगळं जिजूंनी सांगितलं आहे. वारा आहे हा, वारा. सो खूप वारा आहे. तर मी पटापट पळते आणि सगळं काही घेऊन येते, म्हणजे डेकोरेशन तरी होईल. डेकोरेशन घरी नाही करायचं आहे, ते कुठे करायचं आहे हे तुम्हाला पुढे दिसेलच. फक्त आमचं जसं आम्ही प्लॅन केलं तो एक्झिक्यूट व्हायला हवा, बिकॉज बाहेरचं वातावरण थोडंसं चेंज आहे. सो बघू. गोलूत आहे कारण बेबी पण आहे सोबत, तर मे बी सोबत येईल ती आमच्या, नाहीतर मग घरीच राहील. सो त्याच्यासाठी माहीत नाही मला. सो स्टे ट्यून. आता पुढे बघा काय होईल, कसं होईल कसं नाही. सो स्टे ट्यून. सो आम्ही त्याला आता खाली, आम्ही आता जातो केक घ्यायला. सो वेदर तुम्हाला दाखवतो मी बाहेरचा स्वच्छ. तुझ्याकडे रिबी नाही काही खाती? माझ्याकडे नाही आहे. म्हणजे डोळ्याला बांधाले नाही आहे, ओढणी बांधू. बोलला करा ना रे. फोनाला फोन बघ. मिनल बर्थडे साठी आम्ही तामझाम करतो. आम्ही आमच्या सोबत एवढी मंडळी आहे, अजून अर्धी बाकी आहे. यांना आम्ही मॉडेल मिल चौकातून पकडलेला आहे. माझा भाऊ बिचारा ड्राईव्ह करताय. आम्ही किती वेळ लागला रे तुला? 2 गाडी लाईन गेली होती. आणि आज याचा पण बर्थडे आहे. हॅपी बर्थडे प्रसाद. आज सगळ्यांचा बर्थडे आपण सोबत सेलिब्रेट करू. स्वतः आम्ही जातो केक घ्यायला. ताईचे फोनवर फोन येत आहे. घरी जाऊन खूप जास्त शिव्या खाणार आहे माझा भाऊ. हळूहळू आम्ही केक वगैरे घेतलेला आहे. आता आम्ही जातो घरी. आता 12 वाजायला थोडा वेळ आहे, गाडीत आवाज नाही येणार. बट सर्व प्लॅन तर व्यवस्थित झाला. बट ती बाहेरच फिरत आहे. आय डोंट नो तिला कारमधलं काही दिसलं का. 7 वाजले, 12:15. आणि हे सगळं घेऊन खाली जाते. तिला रेडी व्हायला लावलं आहे. जिजूंनी बोलले आहे तिला की फक्त केक कट करायचं आहे. सो ती रेडी म्हणजे असं थोडाफार आवडते. बेबीला झोपवलं आहे आम्ही, बिकॉज एवढ्या रात्री येणं पॉसिबल नाही आहे. आणि राहिली गोष्ट, मी मगाशी म्हटलं तुम्हाला ट्रेंडिंग आहे. तर येस, आम्ही कारमध्ये डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. मला करायचं होतं, पण अमित ते त्याच्या मित्राला घेऊनच डेकोरेशन केलेलं आहे. अमित त्याच्या मित्राला घेऊनच डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. सो माझ्या डोक्याचा ताप कमी झाला. सो मस्त डेकोरेशन केलं आहे. सिम्पल आहे पण छान आहे. मिडनाईट सेलिब्रेशनमध्ये अजून काय पाहिजे यार, किती चांगला आहे यार. असं हजबंड पाहिजे यार, एवढं प्लॅनिंग करणार. आणि माझ्यासारखी साडी पण पाहिजे, एवढं सगळं तामझाम सगळं करणार. माझा नवरा माहीत नाही करेल की नाही. माझ्या नवऱ्याला साडीच नाही राहणार यार. सो चलो.
और एक बांधू ना. बोलते काहीतरी गेस कर. का गेस करू शकते तू? थांब 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 थांब. व्यवस्थित व्यवस्थित. सो गाइज रात के 12 बज गए हैं. 12 बजने वाले हैं. सॉरी. एनी गेस गोलताई? मला वाटत आहे काही नाही. काय वेगळं तरी पण काय म्हणजे काय गेस करू शकते तू? मला वाटतं आपण कुठे चाललो. ओ माय गॉड. अरे बाप दिल की बात जुबान गेली. दाजी दाजी आपले दाजी. आमचे दाजी त्यांना गाडी जमत नाही. हळू रे हळू रे हळू. चलो गाइस देखते हैं अभी सरप्राइज. फुटाळा म्हणजे माझं फुटाळा म्हणजे आपलंच घर आहे. आमचं नागपूरवाल्यांचं पहिलं घर. पहिलं घर. अरे बापरे आता सोडून आली अरे तरी नाही बापरे, आता आहे. सोडून आली ना, मुलगी नाही आहे. बापरे. आई पण तुला कशी feeling येत आहे? प्रसाद तेसोड पण जिजूंनी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला आपल्याला घेऊन. पण माझ्या वेळेस यार माझ्या नवऱ्याला तर साडी पण नाही राहणार काहीच नाही. आम्ही राहू ना साडे. ओ माय गॉड. ताई तुला कशी फिलिंग येत आहे? मला भीती वाटत आहे. भाऊजी गाडी चालवत आहे म्हणून किडनॅप केला असं वाटत आहे तिला. आवडच वाटत आहे. कारण की तिची डोळ्याच्या पट्टी वगैरे सगळं. काय म्हणते घटनास्थळ कुठं आहे? घटनास्थळावर नाही म्हणजे ते पोलीसवाली लँग्वेज आम्हाला वापरत होते. चिपकवली ना रे आपल्याला. हा म्हणून आम्ही आता तुला घटनास्थळ चिपकवलं. बाई म्हणजे किती विचित्र घटनास्थळ. असं नाही की सेलिब्रेशन स्पॉट वगैरे किंवा कॅफे वॅफे काही नाही. घटनास्थळ. घटनास्थळच नाही अभी काय. कलेजे को लग गया मेरे. हमको. इसलिए गाईज आम्ही आलो फुटाळा आणि रात्रीचं तुम्ही बघू शकता व्ह्यू. प्लॅन थोडासा वेगळा होता. कुठला प्लॅन होता रे आपला? कुठला प्लॅन होता? सकाळी 6 वाजता नाही रे. कोणत्या रोडचा होता तो? VIP. VIP रोडचा प्लॅन होता. बट ठीक आहे. येस प्लॅन थोडासा वेगळा होता. VIP रोडचा प्लॅन होता बिकॉज बेबी छोटी असल्यामुळे. पण ताईंनी असं म्हटलं ना फुटाळा. सो आम्ही मग हे केलं की चला तिकडेच जाऊया म्हणून. इकडे हे लोक. सो लेट्स गो. प्रिपरेशन बाकी है भैया. भैया को लगाए काम पे. हाँ ना भैया को काम पे लगा. थांब ना बे. यार आहे ना यार तो तोडला बार रे वा. आवाज कर ना. हॅपी बर्थडे. हो तेरा हॅपी बर्थडे. हो हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे.
आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी। त्या माणसांनी केलेलं आहे डेकोरेशन. 6:30 वाजता डेकोरेशन ड्युटीवरून काय सुटलो. मी सांगतो ना, हा, सांग. 6:30 वाजता सुटलो ड्युटीवर ना. आम्ही याच्या अगोदर पासून मी तुझ्या डेकोरेशनची प्रिपरेशन करत होतो. सो असा मस्त आमचा सेलिब्रेशन झालेला आहे. त्यानंतर मला midnight. भाऊजींनी नाही सांगितलं होतं, मला अमितने सांगितलं कसं वाटलं होतं. तुला मग मला आखरी भाऊजीने सांगायला लागलं. काही एक्सपेक्टेड होता का? तर मला एवढे एक्सपेक्टेशन नव्हतं. घेऊ का? मला फक्त कुठं एवढी चालले? expectation सुजित चला ना, आता होती की तिथून cake असं आलेला निघून आणि जाऊ ना. कापलं जाईल, पण छान झालाय ना? छान. फक्त आमची नितुडीनी मिस केलाय, बट ती खूप छोटी आहे. gift द्यायचं राहिलं अरे ना. यार एक मिनिट मेहनत केली बाबा या गिफ्ट साठी. चॉकलेट आणण्यासाठी नाही का? ते तिकडे पाईप येस गाईज, असं आमचं सेलिब्रेशन झालं झालं. मिडनाईटचं. आता उद्याचं बघू. उद्या जिजूंना सुट्टी नाहीये. परवा पार्टी पेंडिंग आहे आपली. हो पार्टी दे ना. आपली पार्टी पेंडिंग आहे. आणि So ते बघू आता. जिजूकडून तर घेऊच. सो स्टे ट्यून. गुड नाईट, स्वीट ड्रीम. सो जाओ आप सब Stay tuned. कधीच नाही संपत. स्टे ट्यून.